मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालाय त्याची चौकशी आता चालू आहे. उच्चस्तरीय समिती त्याच्यामध्ये लागलेली आहे आणि मला खात्री आहे की त्याचा अहवाल आल्यानंतर त्या सीओवर मोठी कारवाई होईल. किंबहुना जे मोठं नुकसान झालं त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, काम न करता म्हणजे आधीच्या पूर्वीच्या काही कामांची बिलं काम पोल आणून टाकले आणि नंतर मी आणलेल्या कामाची म्हणजे आधीच्या काळातली कामं आणि आताची काळातली कामं ही कामं पूर्णोत्तर न जाता सीओने आणि त्या कॉन्ट्रॅक्टने एकत्र मिळून ती मोठी बिलं पासआउट केली आणि हे आमच्या निदर्शन आल्यानंतर आम्ही त्याच्यावर तातडीने लक्ष घातलं. खरं तर ही चूक आहे. एक तर काम झालेल्या लोकांचे 6-6 महिने बिलं नाहीत आणि बिनकाम करता तुम्ही पैसे काढताय म्हणजे केवढी मोठी तुमची हिंमत. त्यामुळे हे चौकशी चालू आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यावर एक व्यवस्थापनाची मोठी पुण्याची कमिटी येऊन गेलेली आहे. अजून काही जाऊ बाकी आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे त्या ठिकाणी डिझेलची चोरी असेल किंबहुना मला सांगतो की इतर काही बिलांच्या बाबतीमध्ये हेराफेरी असेल, असा जो कारभार हा कारभार आमच्या दृष्टीने लोकांच्या पैशाची ही उधळपट्टी म्हणून मी जबाबदारीने त्या प्रसंगी पाऊल टाकलेला आहे आणि 100% आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रशासन म्हणून काम करणाऱ्या माणसाने आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून जनतेच्या पैशाची लूट होणार नाही याची काळजी खरं घेतली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आपण निर्णय केलेला. हा जो विषय आहे तुम्ही जो चौकशीची मागणी केलेली आहे या हायमास खरेदी किंवा बसवण्याच्या कामामध्ये मेन ठेकेदाराला एकदा चेक दिलेला आहे आणि शेवटचा एक चेक होता 1,85,00,000 रुपयाचा एका भलत्याच व्यक्तीच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आता नगर परिषदेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जुन्नर पोलीस स्टेशनला पत्र दिले. बघा, जे काय असेल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. माणूस कोणी असू द्या आणि व्यवहार काही असू द्या, जे चुकीचं झालंय त्याला माफी मिळणार नाही आणि चुकीचं काम थांबण्यासाठी जी आमदारकी आजपर्यंत महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये राहिलेली आहे. मी पाहतो की आता हल्ली माणसं आले सगळ्यांना, जो काम कमी करतो आणि जो जास्त भ्रष्टाचार करतो जास्त तो माईकवर बोलतो हे लोकांना अक्कल शिकवतो. या सगळ्या गोष्टी लोकशाहीला मनस्ताप देणाऱ्या आहेत. स्वतःच्या कामकाजाची भूमिका पाहत समाजामध्ये नालस्ता असलेली असताना अशा काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची आज विधानं करणं, लोकांना अक्कल शिकवणं, तर मला असं वाटतं की ही थट्टा आहे लोकशाहीची. हा 4था स्तंभ आहे. या चौथ्या स्तंभाची म्हणजे पत्रकारांची आबरू जाणार नाही याची काळजी सगळ्या स्तरावर घेतली जाईल आणि योग्य मूल्यमापन करणारी माणसंच इथून पुढे या समाजाची दिशा ठरवतील. चुकी करणाऱ्या, चोऱ्या करणाऱ्या, लोकांना फसवणाऱ्या, सतत RTI म्हणून काम करणारे काही लोक मी पाहतो, ब्लॅकमेलिंग करणारे लोक मी पाहतो, त्यांना माझा इशारा आहे. एकदा ते म्हणतात ना की उपरवाले की लाठी में आवाज नाहीये आणि एकदा ती लाठी फिरली तर मग काही चांगलं वाईट त्याच्यामध्ये काय होत नाही, ते सगळं त्याचा निपात होऊन जातो. तर माझी विनंती आहे तालुक्यातल्या सर्व मंडळींना की ह्या तालुक्याची दिशा ही मार्गदर्शक असली पाहिजे. कारण छत्रपती शिवराय हे दैवत आहे अखंड हिंदुस्थानाचं आणि इथून निघणारी प्रत्येक गोष्ट ही आदर्शवत आणि शिस्तप्रिय असली पाहिजे आणि समाजाला त्या असलेल्या व्यवस्थेचा अभिमान वाटला पाहिजे. एवढी भावना घेऊन करता आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. म्हणून जो कोण चोर असेल त्याला गजाड करणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं ही आमची नैतिक जबाबदारी राहणार आहे. त्यामुळं ज्या ज्या बाबतीमध्ये इथून पुढच्या कालखंडामध्ये आणि मी आपल्याला विनंती करतो समाज बांधवांना, ज्या ज्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग होईल, तुमच्याकडे पैसे मागितले जातील किंवा तुम्हाला त्रास दिला जाईल, अशी सगळ्या गोष्टी माझ्याकडे आणा. मी त्याच्यामध्ये बिलकुलही न्याय करायच्या भूमिकेमध्ये आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातली भीती काढण्यासाठी माझं पालकत्व हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये साथ द्या आणि निर्भीड समाज घडवा. निर्भीड समाज, निर्भीड असलेली व्यवस्था आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला स्वराज्य करण्याची भावना घेऊन आपण सर्वांनी काम करूया. आपण सर्वांनी साथ द्या एवढी भावना व्यक्त करतो. आता 1 वर्ष झालंय, विकासाला पैसा नाही मला मान्य आहे, पण मी आपल्याला शब्द देतो पुढच्या 3 वर्षामध्ये मात्र हा बॅकलॉग भरून काढला जाईल आणि या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी आणणार. ती माझी कला आहे. शेवटी माझा स्वभाव आणि माझे संबंध हे दूरपर्यंत सर्व लोकांबरोबर चांगले आहेत. प्रशासनावर माझी नजर आहे आणि लोकप्रतिनिधी जे वरचे आहेत, जे नेते म्हणून बसलेले सरकारमध्ये, त्याच्यामध्ये सर्वश्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल किंवा आदरणीय पालकमंत्री अजितदादा असेल यांच्या बरोबरचे माझे संबंध लक्षात घेता या तालुक्याला विकासाच्या निमित्ताने उंचीवर नेणं ही माझी निश्चितपणे कर्तव्याची निष्ठा आणि माझी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या समोर मी पुन्हा एकदा मांडतो. जय शिवराय.